मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत. ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावयाचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो नमस्कार. ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग बोला, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला, हालसना अप्पांच्या नावानं चांग बोला, मुळे महाराजांच्या नावानं चांग बोला, महालिंगरायाच्या नावानं चांग बोला, राजा घोड्याच्या नावानं चांग बोला, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग बोला, आई सत्यवाईंच्या नावानं चांग बोला, बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग बोला. मित्रांनो नमस्कार. गेले काही वर्षभर आपण मामांच्या बरोबर ज्यांनी बकरी राखली त्यांच्या मुलाखती घेतोय, मामांच्या सवंगड्यांच्या मुलाखती घेतोय, त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अनुभव आपण जाणून घेत आहोत. मित्रांनो आमच्याच गावामध्ये म्हणजे शेंद्रे गावामध्ये एक विष्णू पटेल म्हणून आहेत. तर त्यांनी मामांना बघितले अशी माहिती मला मिळाली आणि मग मी इथं घरी येऊन त्यांची मुलाखत घ्यायचा निर्णय घेतला. आणि आज मित्रांनो मी आलो आहे विष्णू पाटील यांच्या घरी आणि त्यांच्याकडून आपण मामांच्या विषयीचे त्यांचे अनुभव जाणून घेऊया. विशेष म्हणजे मामांना त्यांनी स्वतः बघितलेलं आहे. मामांच्या भंडाराला ते गेलेले आहेत. म्हणजे कोलेवाड्यात जो भंडारा उत्सव व्हायचा त्या भंडाराला ते गेलेत. आणि मामांच्या समाधीनंतर सुद्धा इथले आवरणारी शेंद्रेची जी मंडळी गेली होती, म्हणजे त्यामध्ये रामू चौगुलेंचे चिरंजीव कल्लाप्पा चौगुले आणि इथली सगळी अशी मंडळी होती, त्या मंडळींच्या बरोबर हे विष्णू पाटील सुद्धा गेले होते. असेच त्यांचे अनुभव आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत. मित्रांनो आपण त्याने बकरी अशी राखलेली नाहीत, पण त्यांनी मामांना बघितलं आहे. आणि शेंद्रे गावामध्ये मामा ज्यावेळी आले होते त्यावेळी मामांच्या तळावर म्हणजे बकऱ्यांच्या तळावर ते मामांना भेटण्यासाठी तिथे गेले होते. तर असेच अनुभव त्यांचे आपण आता जाणून घेऊया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सुरुवात कशी झाली? मामांना पहिल्यांदा तुमची भेट कशी झाली? मामांची आणि तुमची पहिल्यांदा भेट कशी झाली ते सांगा. कापशीला भंडारा होता. हां मग कल्लाप्पा दुंड्याप्पा चौगुले औरंगाबादचे हां. ते आणि कल्लाप्पा रामू चौगुले आणि दुंडाप्पा रामू चौगुले आणि सोक्कोबाचा म्हणजे गणू सावत. हां गणू सावत इथलं शेंद्रीतले. हां मग ते सगळे असे मेळा असं होता. मग अरे चल जाऊया कापशीला भंडारा होता. हाय जाऊया बघाय जाऊया. मग गेला, चालत गेला, जाताना बी आणि येताना बी. मी एवढा असता मग चालत जायचं म्हणजे ह्यांच्यावर झेपाय पाहिजे. बरोबर आहे. यांच्या ढेपा होत्या द्यायला, ढेपा देवाला द्यायचं. गुळाच्या ढेपा. हां हां गुळाच्या ढेपा त्यावर डोकर नेत होता. हां डोकर न्यायच्या काय गुळाच्या? होय होय. हां हां 32 किलोची ढेप. 32 किलोची एक ढेप. हां मग ते रामचौर्याचा घाणा असायचा. तिने ते 2 ढेपा कायम तेलाने द्यायचे बाळूमामाला. आणि ती सुरुवात आम्हासनी माहीत बी नव्हती की बाळूमामा कुठं हाय का आहे. तिथनंच यांच्यापासूनच कल्लाप्पा आणि दुंड्याप्पा आणि हे सावंत गणू सावंत हिने म्हणजे तिथं हे असायचे लक्ष्मऱ्याच्याच गणू सावंत जायचा. त्याच्यामुळं मग मला हे न्यायचं की संघ न्यायचं. मग नेतानं भंडाऱ्याला चालत गेला. मग रात्रभर बघितलं भंडाऱ्या पूजा. चालत जाताना मला सांगा गुळाच्या ढेपा किती नेला होता तुम्ही? आम्ही म्हणजे काहीतरी 4-5 ढेपा 4-5 जणांनी घेतल्या तिथे. घेतलेला. होय. मग इथून शेंद्रीतून कापशीला गुळाच्या ढेपा घेऊन गेला होता. किती माणसं होतं तुमच्यावर? कोण कोण होतं? कल्लाप्पा दुंड्याप्पा सुखवा चौथाचा गणू जॅब मोऱ्या ही म्हणजे अशी एक 5-6 पोरं. गणू सावंतांची आणि तुमची मैत्री होती. होय होय. त्यामुळे तुम्ही मामांच्याकडे आला. होय. गणू सावंतामुळे मामांच्याकडे आला. होय. बरोबर. मग ही सगळी मंडळी तुम्ही इथनं चालत किती वाजता निघाला? सकाळी काय? सकाळी 8ला गेला. मग 9, 10, 11, 11ला म्हणजे तिथे जाऊन पोहोचला. म्हणजे आम्ही असल्या पोरा संघटने असं म्हणजे आम्हाला तेवढी हे नव्हती. तुमचं वय काय होतं त्यावेळेला? 10-12 वर्षाचा. 10-12 वर्षाचं.
आणि त्यांचं वय काय होतं गणू सावंतांचं त्यांचं वय ते मोठं होतं यांच्या वयाचं हां हां ह्या मुलग्याच्या 18-19 वर्ष 20 वर्षाचे होते हं. निंड्यापाचं बी आणि कल्लू याचं त्यांचं चौल्याचं पण तेवढंच होतं तेवढंच 19-20 वर्ष आणि हां. तुम्ही 10-12 वर्षाचे होते बरोबर. बरं. मग तिथनं आल्यानंतर मग आज आम्हाला तेवढी काय नाही, अनुभव मला सांगा तिथं पोहोचल्यानंतर तुम्ही 10-11 वाजता तिथं पोहोचला होय पोहोचल्यानंतर तुम्ही भंडारा यात्रा स्वतः बघितला तिथं होय, होय. भंडारा कसा चालायचा ते बघितला ते सांगा आम्हाला कसं काय काय भंडारा तिथं होता भंडारा म्हणजे असं सगळीकडे पूजा होत्या सगळ्या मामांचं हे होतं मग तिथं आता ते काय काय म्हणजे तेवढी एवढा अनुभव आता किती वर्षाचं हां हां हे राहणार कसं बरं किती वाजता परत आला तिथनं आता ते म्हणजे हे झाल्यानंतर मग जास्तीत जास्त ते इकडे समाधी घेतल्यापासून नाही नाही त्या भंडारा यात्रेतनं किती वाजता परत आला दुसऱ्या दिवशी आला हो दुसऱ्या दिवशी एक दिवस राहायला होता तिथं तिथं म्हणजे राहायला तुम्ही एकादशी दिवशी गेला जागर केला होय. जागर करून दुसऱ्या दिवशी द्वादशीचा प्रसाद घेतला होय आणि प्रसाद घेऊन तुम्ही निघाला हम्म. बरं मग तिथं काय काय होतं भजन होतं काय भजनं म्हणजे काही एक नमुन्याची नाही सगळीकडे भजनच होते हां तंबू होता काय होता की बरं तंबूमध्ये लाईट होतं काय हो लाईट होतं की बरं लाईट म्हणजे ओढायचं लाईट वडायचं लाईट तेच मला तंबू एक विशेष प्रकारचा तंबू होता त्यावेळेला आणि लाईट सुद्धा होती तर लाईट अशी इंजिनावरची लाईट होती हां इंजिनावरची ते light. वरत्याला लाईट वरत्याला लाईट आणि तंबू सुद्धा मोठा होता तो तंबू कुणाला बांधता येत नव्हता हां त्या कल्लाप्पा सुतार यांनी उभारला हो, हो, तंबू. कल्लाप सुतार. कल्लाप सुतारनं हां. मग तिथं मग आणि काय बघितला तुम्ही मामानं तिथं त्यावेळेला बघितला काय तिथं बघितलं की मामा कुठं होते कुठं बसलेले त्यावेळेस तेव्हा तिथं ते ह्याच्यावर बसलेलं होतं माच्यावर हम्म. हं. दर्शन घ्यायला गेल्यानंतर काय म्हणाले मामा अरे रांडेच्या तू काय पाया पडाय कशाला आलास हां मला म्हटलं तुम्हाला म्हटले हां हां मग ते बाकी म्हणजे सगळ्या लोकांनी शिवाजीचं परंतु तेवढ्या लोकांनी नाही आता ते कल्लू चौलीला ते दिलं नाहीत तिने मागं पाया पडलं मागं झालं हं. मी पाया पडायला गेला रांडेच्या तू काय करायला आलास हं. म्हणून विचारलं मला हं. भंडाऱ्यात सगळी पाया पडली आणि बायका त्यानं पडायला त्या हां आणि मागणं मी गेलो पाया पडाय हं. रांडेच्या कशाला आलास तू पाया पडाय हं. मी काय देव आहे हं. असं म्हटलं हं. आणि मग असं घाबरून जाताना रांडाच्या इकडे आहे म्हणजे काम म्हणून हं. आणि त्याचा चिरमुऱ्याचा लाडू एक दिला चिरमुऱ्याचा हां हं. घे म्हणाला मग कल्लापा बी म्हणाला कल्लापा तोडल्या हं. हे घे लाडू दिल्याचं तर का बंद करतोस हं. हं. मग गणू सावत मी म्हटलं यो द्यायला तर घे की रे हं. हं. मग एवढ्याच्या पोराला तर हे काय करणार हं. मग घेतलो मग खिशात घेऊन आलो मी हं. अरे खा म्हणून सांगितलं कल्लाप चोळल्या त्यांनी हं. त्या मोऱ्या म्हणाला हे खा मामान का दिलाय म्हणाल कर बर मग मग तिथनं काय आलाव की दुसऱ्या दिवशी आलाव हं. मामानं तुम्ही बघितलाय 12 वर्षाचे तुम्ही होता होय होय तुम्ही साधारण सर्वसाधारण कळत होतो तुम्हाला हो. कसे दिसले मामा तुम्हाला सांगा होय कळत आहे कसे दिसत होते मामा मामा आता हे पोटूच आहे तसंच की दिसायचं कायम बर मामांनी त्यावेळेस तिथं कोणाला काहीतरी म्हटलं असेल किंवा काय झालं असेल असं काय यात्रेत कापशीत कापशी तेच की हां रांडेच्या कशाला पाया पडायलास एवढंच म्हणायचं हां मग ते घाबरल्यानंतर ही सगळीजण म्हणाली मामा कासवादीला आहे बघा कल्ला पाहते ना त्यांनाच नाही माहीत हां. ते मग म्हणाले पाय शिवाजीनं गेले त्यावेळी तुम्हाला काय कळत नव्हतं मामा शिव्या दिले की चांगलं होतं ही काय भावना मनात नाही, नव्हती. नाही. कारण 12 वर्ष वय होतं होय मामा शिव्या दिल्या की चांगलं होतं हे काय माहित नव्हतं तुम्हाला नाही. आज तुमचं कसं आहे सांगा आज आमचं चांगलंच आहे हं. मुलगा काय करतो तुमचा होय मुलगा काय करतो तुमचा आमचा मुलगा काय एम-आय-डी-सीच कामाला आहे हं. हं. बरं घरी कोण कोण असते तुमच्या आणि घरी आमचा नातू एक सून हं. मी धाकटा नातू एक आता मिलिटरी भरती झाला बर
मला सांगा तिथनं आता तुम्ही भंडाऱ्यातनं आला हा. परत आला त्यानंतर मामांची भेट तुमच्या आणि कधी झाली परत? झाली की हा. मग 2 वर्षानंतर तेच की हो, मग जुंधळा आणायला गेला हो. जुंधळा आणायला संकेश्वरला. संकेश्वरला कोण कोण गेला होता? मी आणि शिवराम बुऱ्या आणि मारुती पालकर हे या सेंद्रिय आपण मिळून सगळे- गेलतो. सगळेजण सेंद्रियच. होय. जोंधळे आणाय म्हणजे घरात त्यावेळेस इथं सेंद्रियमध्ये जोंधळ मिळत नव्हतं. मिळत नव्हतं, सेंद्रियमध्ये मिळत नव्हतं जोंधळ. कुठंच जुंधळा मिळत नव्हतं. गडिंग्लजमध्ये पण नाही. नाही, हे चोरूनच आणायचं हो. संकेश्वर असणं नाही तर चोरून काय- आणायचं. होय. चोरून का आणायचं ते? तिथं मिळत नाही म्हणून काढून घेत होते ना दुसरी लोक. बर काढून घ्यायचं. काढून घेत होते. हां. म्हणजे एसटीतनं जर आणायचं असलं तर कोणतरी काढून घेत होतं. होय होय. म्हणजे दांडुरकीपणा करून काढून घ्यायचं. दमदाटे करून काढून घ्यायचे. हम्म. हा. मग तुम्ही इथनं 3 जण गेला होय. संकेश्वरला. संकेश्वरला कुणाच्या त्यावेळेस जोंधळ कुठे मिळत होतं? ते संकेश्वरला तर कुणाचं दुकान काय तेवढं. बरं सांगा पुढं सांगा काय. मग ते मारुती पालकरनं आधी घेतला. घेतला आम्ही एका दुकानातच, परंतु तो एस टीला आधी गेला आणि आम्ही मग चहा पिवा केल्या ते भजी खाव्या केल्या असं म्हणत आम्ही दोघंजण राहिला, शिवराम बोरे आणि मी. मग ते तवर का म्हणजे ते काढून घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या एस टीनं आलो. मग सिने आणि मापाला ते बसायचं उतरायचं गाडीत आवरून त्याला. मग पुढं काय झालं? पुढं काय आम्ही आलो घरला. हा. आणि ते कन्या खा म्हटलं तर तो खाला नाही त्यानं. त्याच्या आधी काय झालं होतं म्हणजे मामांच्याकडे तुम्ही 3 गेला होता ते सांगा काय काय झालं होतं? आम्ही गेला तिकडे गेला बाडकर आंब्यापाशी. बाडकरच्या आतला औरणाच्या बाडकरच्या आतला. तिथं मोठा आंबा होता. हे बघा 1 मिनिट थांबा. आता हे शूटिंग बिटिंग सुरू आहे ते विसरून जावं सगळं. काय शूटिंग सुरू आहे हे कॅमेरामॅन लावल्यास सुरू. तुम्ही आणि मी बोलावले असं बोला. जसं तुम्ही आणि मी आता आपण दोघं कसं मगाशी कसं बोलत होतो आपण दोघं मगाशी कसं सांगितलं असं व्यवस्थित होय. तसं सांगा. हे काय लावलंय तिकडे बघूच नका काय. बरं बरं. काय हा तिकडं काय बघायचं नाही काय. बरं. तुम्ही आणि मी मला कसं तुम्ही सांगता मला सांगायला असं सांगा व्यवस्थित सांगा. पहिल्यापासून सांगा ते बाडकरच्या रानात तुम्ही गेला तिथनं पुढे सांगा काय काय. बाडकर आणि तिथं मग जेवायला माणसं चालू होते, गरीब माणसं ते. बर मग ती सगळी जेवून उठताना मामा काय म्हटलं, आम्ही चालला जाऊ. हे रांडच्यानं येवा की कन्या खावा येवा मामा म्हटले. मामा म्हटलं. मग आम्ही 3 जण होतो आणि आता आम्ही जेवून आलो आहे तरी बी मग शिवराम बोऱ्या काय म्हटला, हे चल जाऊया जीवा एवढं असं ना खाऊन जेऊया असं म्हटला. आणि मारुती पालकर काय केला तो पुढंच गेला. आणि जुन्नरला तरी एका एस टीनं जाताना गेला आणि तिथे जुन्नरला घेतलं संकेश्वरात एका जागीच. परंतु शो आधीच पुढे गेला आणि आम्ही मागे राहिला. म्हणजे आम्ही चहा पी कुठे काय करा असं ह्या करत. बर मग काय आला आम्ही घरला. मग आधी येता आणि तिथं पाया पडून आला. थांबा तुम्ही दोघं आत बसा जरा आत बसा. नाही विचारतो व्यवस्थित विचारतो व्यवस्थित. मग ते मारुती पालकरचं जोंधळ तुम्ही पकडलं म्हणून सांगितलं असा. होय. मारुती ते सांगा की कसं काय काय झालं काय. मग त्याचं जुंधळ काढून तुम्ही पुढे आला सा मारुती पालकर पुढे आला हो नंतर तुम्ही मागं मागं राहिला राहिला. चहा पाणी पित मागं राहिला सा. मारुती पालकर आल्यावर पुढे काय झालं? मारुती पालकरचं काय झालं पुढे? मारुती पालकरला काढूनच घेतलं आणि जुंधळ तिथं आता त्याला मग पंचायती घरला यायचं. ते सगळ्या माणसातला मिळून होता. भाऊ हा तो पुढारी. हा बर मग त्या जुंधळ काढून घेतलं काय त्याचं? घेतलंच की कुठं एसटीत? एसटीत. म्हणजे आमच्यासारख्या माणसांनीच हो, काय पोलीस नव्हतं कोण नव्हतं. पोलीस वगैरे कोण नव्हतं. फक्त माणसांनी दमदाटे करून जुंधळ काढून घेतलं. काढून घेतलं. मग त्याच्यावर काय जुंधळ राहिलं नाही? राहिलं नाही. बर मग आता याला घेऊन यायचं तेवढेच पैसे घेऊन घेतात तो. हा 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 20 रुपयेच घेऊन गेलता हो. हा 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 पहिला किलो होतं जुंधळ.
रुपयाला किलो होतं. हां हां 20 किलो जुंधळं घेऊन यालता तो. आला हां आणि ते म्हणजे एस टीत सगळं काढून घेतलं. काढून घेतलं. बर. मग आम्ही आलावच की. हं. मग आलाव आणि तिथं आंब्यापुढे आणि तिथं बकरी होती, तंबू होता. हां. मग तिथं जाऊन आणि पाया ठेवलाव, गटली पाया पडलाव. हां. अरे रांडेच्यानं वाट बघायला जावा घरात, हां. असं मामा मामा म्हणाले. हां हां. मग तुम्हाला ते मारुती पालकरचं जुंधळं काढून घेतलेलं माहीत झालं का त्यावेळेला? जिथं आवडलं तिथ्याला आल्यानंतर माहीत झालं. माहीत झालं. हां हां. ती एस टीतली लोक सांगाली हो. हां म्हणजे त्यांना कण्या खाऊन गेला नाही. गेला नाही. तुम्ही दोघांनी कण्या खाल्ला खाल्ला, होता. खाल्ला. मामांचं त्यांना ऐकला नाही. म्हणजे कण्याचा प्रताप किती आहे बघा. होय. मामांचं ऐकला तुम्ही दोघं, कण्या खाल्ला, त्यांना कण्या खाल्ल्या नाही, त्याची शिक्षा त्याला बरोबर त्यावेळेला मिळाली. हम्म. बर. मग मामा म्हणाले घरी जुंधळ घेऊन जा. हां हं. मग त्याच वर्षी काय झालं, बकरी इथं बसलेली होती शेजारी, म्हणजे अवनाळाच्या रानातच होती. हं. खरं आमच्या तिथं बाबळीचं झाड एक मोठं होतं. हं. हं. आणि त्या बाबळीच्या झाडापुढे हे लक्ष्मऱ्या, हे रामचोल्या, ही असं मोठी मोठी माणसं होती. मग त्या टायमाला काय झालं माहिती आहे, मला मामा त्यांनी सांगायनीत, मामा सांगितलं पाणी रांडेचं घेऊन ये जा. मी उठलो ते बाजीरावच्या घरातलं काय सांगितले मामा? हां, काय सांगितले मामा? पाणी याचं मी पिणार नाही, हां हां. तो घरात जाऊन, आमचं गावात घर. हां हां. मग तिथं पाणी तू घरातून जाऊन आणणार काय, कसं काय हं. म्हणून विचारलं मला. मग आता एवढं 10-12 जण असणे, मी एक तांब्यानं पाणी, मग एक घागर आणू काय म्हटलं. हां हां. मला ही तेवढी एक घागर आणतो. आणतो. तेव्हा मातीच्या घागरी, हां हां. घरात आमच्या हे नाही. हां. मग त्या टायमाला मातीची घागर, आता ही नको रे म्हणाले. लक्ष्मऱ्या म्हणाला, तुला तांब्या मामानं सांगितलं आहे ना, तांब्यावर पाणी आणजा, घरात आण. ते मामाने बी सांगितलं, तुझ्या घरातून जाऊन उशीर लागून दे आणि घरातलं पाणी आण. घरातून तुमच्या पाणी पाहिजे. हं. मग पाणी पाहिजे म्हटल्यानंतर मी पाणी नेलं घरातनं. मग आई बी आमची आली, बकरी आल्यात, म्हणजे जे कोण देवरशी आहे त्याच्या पाया पडून तरी यावं. हं. मग ते त्या टायमाला काय झालं माहिती, आई म्हणाली, जे मामा म्हणाले पाणी नेल्यानंतर, हे रांड्या बकरी राखायला लावून देतलीस काय पोरग्याला. हां. बर. बकरीला राखायला लावून दिलीस तर बरं होईल. हां. आई काय म्हणाली, आमचा अपूर्वच आहे एकटा पोरगा, हां. आणि काट्या कुट्यात कुठे लावून देऊ, हां हां हां. असं आई आमची म्हटली. हां हां. जा तू रांडे, जा तू, असं तडका खायचं जाणार तू, हं. असं मामा सांगितलं. बर. मग त्या टायमाला ती सडक बी ही नव्हती, हं. ती खायला घालणं म्हणजे बाजार वाट, याचा पालखी वाटा पालखी केली, वाटायची. हां. त्या वाट्यानं माणसं याची बाजारची जायची. हां हां हां. आणि पाटलाच्या दारापासून पंप इकडे व्हायचे. हां. मग हे आमच्या ह्या नंबरातच काय झालं, हां. तिने मामा तिथं जाऊन आणि एक बाबळी झाड होतं, बर. त्या बाबळीच्या झाडाला बसले. बर. मग ते बसलं आणि लक्ष मोऱ्याला म्हणाला, ते म्हणे रांडेच्याला मस्ती आल्या बघ म्हणाले मला. हं. ते काय पाणी आणून दिला, कुठं एवढ्याच नाही, कुठं एवढंसं पाणी म्हटलं. त्याची आई पाणी बकरी राखायला लावून दे म्हणताना लावून दिली नाही. हां. काय ती तडका खायचं जाणार. हां. तुम्ही एकटेच आहे? होय. भाऊ वगैरे काय नाही, कोण नाही तुम्हाला? बहिणी आहेत की, बहिणी आहेत? बहिणी 3 जणी आहेत. हं, हं. बर. मग परत आणि काय झालं, परत आणि भेट कधी झाली मामांची? मग तिथं आणि आमच्या ह्या नंबरातच हां. वड्याकडला, तिथनं ह्याच्याकडनं काय सांगा, पालखी मार्गाचं काहीतरी सांगत होता की पालखी म्हणजे मार्ग?
ह्यो नंबर या लोक तिथनं जायचं हा 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 योग्य मार्ग नव्हता मागणं झाला. मग ह्या नंबरात आले होते त्यावेळेस काय झालं सर? तिथं वड्याकडे एक आमचं बाबळी झाड होतं मोठं. हा हा मग तिथं गेल्यानंतर आणि तिथं बसलं हा हे आमच्या नंबरात हा बसलं आणि मामा म्हणाले इथं बसावं रांडाच्यानं आता सावळी चांगली आहे. हा बसा म्हटलं बसले जण आणि मग तवर का म्हणजे मामा म्हणाले रांडाच्या वरल्या कडेला हा एकदम एकदम देवळाच्या समोर हा तिथं एक हे होणार आहे झाड मोठं होणार आहे. हा झाड मोठं होणार आहे हा ते काय तुला कळणार बी नाही हा झाड मोठं कसलं आहे ते. हा हा मग आम्हाला काय तेवढा अनुभव. बर मग हे पुढं हे म्हणजे हे झाडं सोडा. हा ते आता कशाबद्दल बोलले मामा त्यावेळेला ते? मग अगोदर ही आई नाही म्हटली. हा नाही म्हटल्यानंतर राहिलं आणि मागणं म्हणाले थांबलं बसलं पाणी पिलं. हम्म. ते सगळ्यांनी पाणी दिलं नाही पाणी ते मामान हा ते तिथं जाऊन आणि एक गुटखा त्यांनीच पिलं बर मामाने हा ओढ्याकडला. बर तर बाबळीचं झाड होतं मोठं बर बर त्याच्या बुडी बसून छान पाणी पिलं आणि एक तिथं मोठं हे होणार आहे म्हणून सांगितलं झाड होणार आहे. झाड. झाड म्हणजे आता पिंपळाचं झाड आहे त्याला म्हटलं का तुम्हाला नाही, म्हटलं? नाही, नाही. तुम्हाला म्हटलं अहो ह्या इमारतीचं इमारतच झाड. इमारतीचं सांगितलं हा, इमारतीचं सांगितलं. हा. तसं झालेच की आता इमारत झाड झालंयच मोठं आता. होय मग ते ते आम्हाला सगळं माहीत नाही. तुम्ही स्वतःच्या हातानं मामासने पाणी दिलायसा. होय पाणी स्वतःच्या हातानं तांब्यातनं नेऊन पाणी दिलं देवाला साक्षात म्हणजे देव म्हणजे कोण? साक्षात भगवान शंकर. हो काय सिद्धेश्वराचं मंदिर समोर आहे इथं साक्षात शंकर भगवानाला तुम्ही स्वतः पाणी दिल्याचा त्यावेळेला माहीत पण नव्हतं की हे देव आहेत असं. होय होय आत्ता आम्हाला कळतंय की ते देव आहेत देवाचा अवतार तिथं झाला होता. आत्ता म्हणजे एवढी जास्त वाढत नाही. आवरणाचे लोक एक 10-12 जण असायचे. हा. आमच्या गावातली तेवढी नाहीचच. हम्म. आत्ताच म्हणा तुम्ही हे माकड जाऊया बाळू माकड जाऊया. तुमचा नंबर म्हणजे तुमचं शेत त्या शेतात होते त्यावेळेला पाणी मागितलं त्यावेळेला ह्या शेतात तुमच्या शेतात होते. होय. तुमच्या शेतापासून घराचं अंतर किती होतं? हे लांब ओढ्याला लांब आहे काय ते? मग त्यावेळेला पाणी वगैरे असं काय कुठं बाहेर असं तिथं रानात पाणी असं काय मिळालं? काय नाही ओढ्याला पाणी बी नव्हतं. पाणी नव्हतं वड्याला. उन्हाळ्याच्या दिवसात असणार. उन्हाळ्यात एकदम. म्हणजे मामा तिकडं कोलवडीच्या भंडारा झाल्यानंतर हां. इकडं शेंद्र्या उन्हाळा यायचे होय. आणि पावसाळा सुरू झाला की तिकडं मिर्जापूरला इथून जायचे. हं. मग तुम्ही आता 2 घटना मला सांगितल्या. एक तर ते कुठले कोलेवाडीच्या रानातले कोलेवाडीचं हे त्यानंतर पाण्याची घटना तुम्ही सांगितलं पाणी आणायला तुम्ही तुम्हाला पाणी आणायला लावलं मामाने. तिसरी घटना कुठली सांगितला? जोंधळ्याची घटना सांगितली. होय. आणि काय आणि केव्हा भेट झाली मामांची? आणि मग वरच्यावर आम्ही आता त्यांच्या पोरा संघटनी जाणारच हो. मग वर्षाला जाणार मग ते त्यांनी समाधी घ्यायच्या टायमाला बी ही पोरं म्हणजे एकच जर असल्यावानीच आम्ही असं ते धुंड्या चोरल्या कडू चोरल्या ही असं एकत्र असल्यावानी असायचं. एकत्र असल्यावर तुमचं म्हणजे हे ती वडूनच न्यायची मग आम्हाला कुठं बी जायचं होतं. हां 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 आज कुठं जर खेळ बघायचा आहे तर भजन बघायचं झालं तर वडून न्यायची. बर गणू सावत हां हां म्हणजे इथं त्यांची खूप होती. हे सुरेश पाटलाचं शेत केलं त्यांनी. त्यावेळेला काय होतं म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आता खेळ बघायला म्हटला तुम्ही आणि काय बघायला? भजन बघा काय असेल ते. कसलं भजन असं सोंगे भजन असायचं का त्यावेळेला? शायर के भजन हे म्हणजे लांब आता तेवढं आठवतंय कुठल्या शायर के भजन तमाशा पण असणार. हा? तमाशा शायर के भजन तमाशा. मामा इथं आले होते त्यावेळेचा काळ तो 1966च्या आधीचा. मामा इथं कुठं शेंद्रेमध्ये कुठं थांबले? कुठल्या कोणाच्या शेतात थांबले मामा? इथं म्हणजे आता जास्तीत जास्त हे असं डोंगराला जायची बकरी हे बकरी बसवतच कोण नव्हतं. बसत नव्हते मामाची. म्हणजे जेव्हा ते रान मोठं लागायचं नाही ते म्हणून
बकरी बसवायला हे करणार आम्ही. बर. मग तिथं औरणाच्या रानात राहिल्यानंतर मग ते लक्ष्मरेला म्हटले, लक्ष त्या आमच्याच बकरी बसत्यात काय बकी का? कोण म्हटला? तुम्ही म्हटलं सर? मग मी म्हटलो बर. तिथं कुठं तरी बकरी बसत्यात काय बघ. हम्म, हम्म. बकरी नाही म्हणाला, ही बकरी बसायची जागा नाही. हम्म. लंगोट्या एवढ्या एवढ्याशा हा, हा, हा. आणि बकरी बसणार कशी? बरोबर आहे. बर. मग त्यानंतर तुम्ही मामांच्या समाधीच्या वेळेला गेला. गेला. समाधी झालेलं तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला कोणी बोलवलं आणि कसं गेलं ते सगळं आम्हाला सांगा. हीच पोरच की बनवून म्हणजे अमुक टायमात पाऊस पडत होता तेव्हा. बर. मग समाधी घेतली आबा मामानी, चला जाऊया चला असं म्हणायचेच हो. हम्म, हम्म. मग ते कणचोऱ्यात आली आणि म्हणाली गण आणि मामाने समाधी घेतल्या आणि जाऊया. ते आता एवढं राडीतनं आणि याच्यातनं जायचं आणि त्यावर का राहिल्याचं माहीत बरं हम्म. असं म्हणतच गेले सगळे लोक. हम्म. खरं वाटेला माणूस मावना. वाटेला. हां हा. म्हणजे जेवढी माहिती होती हा. तेवढी लोक मागणं जायला चालू झाली. हा, हा, हा. औरणाची भडगावची जास्त माणसं. हम्म. तेव्हा भडगावचं लय हे जास्त माणसं भडकावची होती. भडगावचं. बर. आणि माहिती म्हटलं तर औरणाचं आणि ते भडगाव हम्म. याच्याशिवाय नाही. हम्म. आणि आली तर बकरी आधी पहिला भडगावला येणार, हम्म. मग दुसऱ्या पेठ लक्ष्मऱ्याच्यात नाही तर कुणाच्या तरी येणार. बर. 1000 बकरी होती त्याच्या पुढं मागणं जे बकरी झाली का नाही, हम्म. भयानक बकरी झाली. हम्म. मग तिकडे गेला तुम्ही, त्या गणू सावताच्या बरोबर त्यांनी सगळे तिकडे गेला, गेलो. आदमापूरला गेला. मग काय काय झालं पुढं? काय म्हटलं होतं तोवर का भजनं आणि हे मावना. होय. भडगावची लोक हा. भजनं घेऊन अरे मरले आणि तुम्ही भजनं कसला आणाला? हा. तुम्हाला काय माहिती आहे अरे भजनं आम्ही तिथं घेऊन गुंडकड्याचे ते हे होते हा, हा, जास्त हा, हा. दुंड्या गुंडकले आणि तुम्ही लक्ष गुंडकले. मग तिथं गेल्यावर मग काय बघितला तुम्ही? काय काय सांगा. मिरवणूक बघितला तिथं? मिरवणूक निघालेली बघितला मामांची? काय बघायला नाही? तेवढं आता काय गर्दी आठवत नाही. आठवण नाही बी आणि गर्दी मोठी होती हो. हा, हा, हा. त्यात तुडवून घातलं तर काय करायचं, हा, हा, हा. अशी गर्दी होती. हा. मग तिथनं परत कधी आला तुम्ही? परत म्हणजे दुसऱ्या दिवशीच यायची पाळी आली की. जाताना कशात नाही गेला होता? चलतच गेला की आणि गाडी गावली नाही. चलतच गेला सा? मग काय करणार, मग इथनं मधल्या वाटणं गेला सा इकडे? मधल्या वाटेनं हे बाईबलवरनं. बाळेगाववरनं. बरोबर. सगळेच तुम्ही कल्लापा मामा असं तुमच्यावरच होते? हा कल्लापा चौगुले तुमच्यावरच होते? होय होय. कल्लापा चौगुले, तुम्ही, गणू सावंत, दुंड्याप्पा दुंडापा कोण? त्यांचाच की चौडी. दुंडापा चौगुले. हा. बर. रामू सावत होता ना बर. आमच्या संघात. हम्म, हम्म. त्या टायमाला बी रामू सावत होताच हा, हा. औरणाचा. औरणाचे रामू सावंत. हां. रामू सावंत आता आहेत, त्यांचीसुद्धा मुलाखत घेतली मी. त्यांच्यासुद्धा मुलाखत घेतल्या म्हटलं. हां कल्लापा चौगुल्यांच्या पण मुलाखत घेतल्या. हां त्यांनी सगळं सांगितलंय मला. तुम्ही स्वतः मामांना बघितलाय, मामांच्याकडे 3-4 वेळा तुम्ही गेलाय. होय होय. त्या मला बाळकरच्या झाडाविषयी सांगा की बाळकरच्या शेतात झाडाविषयी कसं झाड होतं ते? आंब्याचं असं रुंद झाड होतं हो. मोठंच्या मोठं झाड होतं. हम्म, हम्म, हम्म. 1000भर बकरी कातरायला तिथं यायची. 1000 1000 बकरी. बर. दुसरीकडे चालत नव्हतं. एवढं झाड दांडगं कुठंच नव्हतं. म्हणजे ह्या भागात कुठंच झाड तसं या नव्हतं? शिमालाच होतं झाड ते. हम्म, हम्म. एवढ्या भागात कुणाचं झाड नव्हतं. बर. मग इथं एक बाबळीचं झाड इथं बाजूलाच्या शेतात होतं, हां. मोठं होतं ते बी. हम्म, हम्म. आणि आमच्या शेतात तिथं वड्याकडला एक झाड मोठं होतं. बरोबर आहे की. मग त्या 3 ठिकाणलाच इथं बसणार. मग बाकीची लोक कुठं जेव्हा जायचे नाहीत. हम्म. मग लक्ष्मऱ्याचं ते ना आमची गष्टन म्हणजे कसं ते गणू स्वतःच्याने आम्ही शास्त्र घातलं त्यासने. हम्म, हम्म, हम्म.
त्या टायमाला मग तिथं त्यांनी पाहुणं हं. मग त्याच्यामुळं जास्तीत जास्त घष्टन, हां. घष्टन. बरोबर आहे. बरं. मग त्यावेळेला बाभळी झाडं वगैरे लई असायची. हो, हो. आता बाभळी झाड बघायला मिळत नाही. बघायला नाही. त्यावेळी बाभळी झाडं लई असायची. नाही. हां? हो. बाभळी झाड बकऱ्यासनी सुद्धा त्यावेळेला बेलून आणि घालायची बकरी झाड तोडायला मिनत्या करायचं लोक. हो, झाड तोडा म्हणून आमचं बेना. हां, म्हणजे बाभळी झाड नको असायचं लोकांना. हा, लई दांडगे असायचं, काटच सगळ्या, हां हां हां. काटच भयानक. कातच भयानक. नाही तर आमच्या घराच्या मागच्या बाजूला सुद्धा बाभळी झाडं 2 होते तिथं. आता एक बी बाभळीचं झाड दिसत नाही तिथं. तिचा बघायला नाही. आमचं घर आहे का नाही, आमच्या घराच्या मागच्या बाजूला शेरीत मामा येत होते. होय होय. शेरी वड्यात तिथं मामा येत होते. घेवड्याच्या घराच्या मागच्या बाजूला. तिथं बामणाच्या शेताचे हां. शेरीत यायचं. पालखीचं ते माहित आहे का तुम्हाला? पालखीचं एक घटना घडली होती तिथं. पालखी मामांनी पालखी नेणाऱ्या माणसाने असं नाचवलेलं मामाने, माहित आहे का तुम्हाला ते? तेवढे काय आठवत नाही. आणि ह्यांच्या लग्नाची गोष्ट माहित आहे का? त्या कोणते शंकर घेवड्याच्या लग्नाची गोष्ट माहित आहे का? आहे की. गावानं जायचं बंद केलं तर. होय होय. जायचं नाही असं ठरवलं गावानं. काय होय. कुणाच्या लग्नात ते? शंकरगवड्याच्याच की. शंकर घेवड्याच्या का त्यांच्या मोठ्या भावाच्या? शंकरगवडीच मोठा. हां, त्यांच्याच लग्नात काय? हां. मग ते काहीतरी हे काकासाहेबचे शेरी बामण भाऊसाहेबचे. हां हां मग तिने केलेली होती. हां हां. मग बळजबरीनं म्हणजे गावात नाही यायला, रंडाचा कशाला यायला, शंकर घेवड्यात म्हटला. हां काय हां याला नाही काय पंच होतं हां. त्या टायमात. ह्यो पंच होता त्यावेळेला. हां, हां येऊ द्यायचं नाही हां असं म्हणून हे केलं. शेरीसुद्धा ते सगळे आता ही शेरी घेतल्या बघा, हां. त्याला न्यायाचं बघा माहीत आहे. मग इथं ह्या वड्याच्या पलीकडे बकरी होती आणि त्यावेळेस सत्यबाई तिकडनं गाडी घेऊन आली तेव्हा माहित आहे का तुम्हाला? तेवढं काय माहित नाही तुम्हाला. तुम्ही लहान होता त्यामुळे तुम्हाला ते काय ते म्हणजे तेवढी आठवण नाही. मला माहित आहे. इथं पलीकडं वडा होता ना, वड्याच्या बाजूला तिथं बकरी होती. त्यावेळेस सत्यबाई गाडी घेऊन आल्या होत्या आणि सगळे लोक हवाई काय उठली, मामांना मारायला आले, काट्या घेऊन मारायला माणसाला. मग आवरून आल्याचे नाही, आमच्या गावची माणसं तिथं गेलती आणि मामाने ते आपली समजावून सांगितलं, हे काय नाही, हे माझी बायकोच आली आहे आणि हे असं काय मारायला वगैरे काय आहे नाही म्हणून त्याने परत लावून दिलं. अशा घटना झाल्या त्या. आणि शेरेवाड्यातली पालखीची एक घटना झाल्या. पालखी मामांनी असं ते नाचवलेलं, पालखी असं त्या पालखी धरणारे जे भोये असतात त्याने नाचवलेलं मामांनी, ते एक घटना झाली. मग ही सगळी माहिती तुम्ही सांगितलात. मामांना तुम्ही प्रत्यक्षात बघितलं आहे. 2-3 वेळा तुमचं मामांच्या बरोबर संपर्क आला आहे आणि जोंधळ्याच्या घटना सांगितला. पाणी मामाने तुम्ही स्वतःच्या हातानं पाणी दिलं आहे आणि हे सगळं एवढं सांगितलं, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही खरंच मामांना स्वतः बघितलं आहे म्हणजे फार मोठं भाग्यवान यायचं आहे. कारण आम्ही काय मामांना बघायला नाही, आमच्या आत्ताच्या पिढीनं मामांना बघायला नाही. तुम्ही स्वतः बघितलं आहे म्हणजे किती भाग्यवान. माझं 86 वय आहे. 86 वय आहे. मग तेवढी सगळी आठवण आता राहीत नाही. म्हणजे तरी सुद्धा तेवढी बरंच म्हणायचं, आठवण जेवढी राहिली तरी मग एवढी आठवण राहिल्या म्हणजे बरंच म्हणायचं. म्हणजे आता किती 15 वर्षाचे तुम्ही होता त्यावेळी काय कळत होतं काय नव्हतं काय, म्हणजे आता ह्या वयाचंच बघा. ह्या वयाचा म्हणजे 6वी-7वीला होता तुम्ही. काय 6वी-7वीच्या दरम्यान होता. त्या वयात काय करणार, तरी सुद्धा तुम्हाला एवढा सगळं आठवतंय. आता आमचं वडीलच नव्हतं, शाळा नाही काय नाही. मग चुलत्याने आम्हाला वेगळे टाकलं, वडील वारले. मग त्याच्यातच आणि मग आई आमची एकटी राबणार, 5-6 पोरं, 4-5 दोघी बहिणी, तिघी आणि आम्ही 2 जण. आई, माझ्या पाठीवरचा भाऊ एक मरला. बरोबर. मग तेवढ्यातनं तुम्ही एवढं लहान असलेलं सुद्धा तुम्हाला सगळं आठवतंय म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे. अहो ते वेगळं हिने टाकलं का नाही चुलत्याने, त्या टायमाला म्हणजे 4 आणे पगार होता. 4 आणे पगार. 4 आणे पगार. हां. मग
4 आणि पगारा असे राबणार किती खाणार किती हा. धान्य स्वस्त मागणी त्या टायमाला धान्य स्वस्त असायचं. हा हा बर. 20 रुपयाचं बाजार म्हटलं असं तर हा. फुल हा, हा. बाजार येणार नाही हा, हा. दुसकी आणायचा. हा. बर. त्या टायमाला ती घटना मग 4 आणि पगार मग ती आई आमची एकटी राबाय जाणार हम्म. ती कुणाच्याच सखो सावताच्यात हम्म. आणि सावताच्यात बी असं म्हणजे बलिंडच जाणार थोडा हम्म. जास्तीत जास्त संपर्क सकवा सावताच्यात. हम्म. मग ते रोजच्या नियमानं आला हाली मारत सकाळचं हम्म. सकवा सावत घरात हम्म. एवढासा सोफा हम्म. आणि त्याच्यात आम्ही सगळी एका जागी झोपलेली हम्म. हरी मासाला काका आज काय नाही हम्म. घरात खायला हम्म. काय आणि मी काय आज येणार नाही तू का भीतीच म्हणाला. हम्म. तो उठला आणि घरात जाऊन आणि एक पाहिजे जुंधळा आणून ठेवला सकवासानं जुंधळ ठेवलं तेवढं एक पाहिली जुंधळ्यावर आमचं कायमच आमच्यात सुटवला नाही. हम्म. काय बरोबर. मग सगळीजण आम्हाला तसं म्हणजे मोठ्या मोठ्या ह्याच्यात आम्ही आपरा बसल्या आणि शेंगा काढल्या एकदम तांबूळीतल्या सगळीजण शेंगाला गेला एक पोचवर शेंगा वाटणी लागल्या हम्म. तेव्हा चार वाटण्या हम्म. असं हे भरपूर आमचे हे झालं. अजूनही म्हटलं असं तर हे राबणुकीचं बी दांडगं हम्म. आता काय देव जाणे बघा. बरोबर. तेवढ्या हाल अपेक्षात ना आज एवढं चांगलं दिवस आता आमच्या घरात बाळूमामा हाय आहेतच की. स्वतःच्या हाताने पाणी दिलं असा त्या कन्या खाल्ला इथं असा. आता बघा तुला की हा, हा. एवढा तुमच्या एवढा मोठा हातीचा फोटो बर. आणि तिथं आम्ही इमारतीला बी आता तुम्ही आदमापूरला जाताय का नाही. जाता बर. माझी आता आम्हाला चलण्यासाठी होईत नाही मित्रांनो मला आमच्या सांगायला घरातली सगळी जातात. हां मित्रांनो मला सांगायला आवडेल की ह्या घराचं जे काय नाव आहे मी कायम जाता येता बघतोय. आता आमच्या गावातच हे घर आहे. आमच्या गावात मेन रोडवरच हे घर आहे आणि ह्या घराचं एक वैशिष्ट्य काय आहे की ह्या घराचं जे नाव आहे ते मामांचं नाव त्याने दिलं आहे आणि ते नाव बघूनच मी इथं आलो. आणि मग बोलता बोलता असा विषय झाला की मामांना ह्याने बघितलं म्हणून आणि मग इकडे मुलाखत घ्यायला यायचा निर्णय घेतला. मामांची कृपा असं नाव आहे मित्रांनो आणि ते बघूनच मी इथे यायचा निर्णय घेतला आणि विष्णू मामांनी आम्हाला फार छान माहिती दिली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो ते सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला हे पॉडकास्ट आता नवीनच सुरू केलं आहे आम्ही त्या पॉडकास्टमधला हा भाग आहे. 3 कॅमेरा लावून व्यवस्थित आम्ही असं शूटिंग करायचं ह्यापुढे ठरवलेलं आहे. तर हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि हे अनुभव तुम्हाला कसे वाटले सांगा. आणि मामांच्या विषयी आणखीन जर जाणून घ्यायचं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ह्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ आहेत जे मामांच्या विषयीचे आहेत, मामांना समर्पित आहेत, मामांचे अनुभव सांगणार आहेत. प्रत्येक सवंगड्यांच्याकडे आम्ही गेलो आहे. मामाने ज्या ज्या ठिकाणी गेलेत, मामा ज्या ज्या ठिकाणी गेलेत त्या त्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न केला. मामांनी जे जे काय कार्य केलं ते सगळं कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते सगळा प्रयत्न आमच्या ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आता 1000हूनही अधिक व्हिडिओ ह्या चॅनलवर आहेत. तर ते तुम्ही जर बघितला तर तुम्हाला खरोखर मामांचं कार्य काय झालं आहे, कसं झालं आहे, त्यावेळी मामा कसे होते ते ह्या अशा व्यक्तींच्याकडून तुम्हाला समजेल. आणि खरंच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असा किंवा हे चॅनल जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं